शनिवारी 17 जून रोजी शेवगावच्या विद्यानगर भागात राहणाऱ्या आप्पासाहेब गोविंद हरवणे आणि त्यांची पत्नी सुनंदा, मुलगा मकरंद आणि मुलगी स्नेहल अशा 4 जणांचा निर्गुणपणे खून झाला होता। या घटनेने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती। ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला होता। याशिवाय आरोपींची माहिती देणाऱ्यास 50,000 रुपयांचं बक्षीसही ठेवण्यात आलं होतं। शेवगाव, श्रीरामपूर आणि नगर येथील पोलिसांची पथकंही तपासासाठी तैनात करण्यात आली होती। नेवासा तालुक्यातील गुन्हेगारांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं नेवासा तालुक्यातील सलाबतपूर, बाबुळखेडा येथे जाऊन 2 आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडलं। यावेळी पोलीस कर्मचारी आणि त्यांची झटापटही झाली। आरोपींनी पोलिसांवर गोळीबारही केला। या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा स्वतंत्र गुन्हा दोन्ही आरोपींच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आला आहे। शेवगाव शहराच्या भरवस्तीत झालेल्या हरवणे हत्याकांड दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणातील उमेश हरसिंग भोसले वय वर्ष 19 राहणार दिघी नेवासे आणि अल्ताफ छगन भोसले वय वर्ष 20 राहणार मुकिंदपूर नेवासे या 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून अद्याप 3 आरोपी फरार आहेत। पकडलेल्यांनी हत्याकांडाची कबुली दिल्याचं पोलिसांना सांगितलंय। तर या संपूर्ण कारवाईविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी अधिक माहिती दिली। असा माणूस सांगतात, परंतु ते पण अजून आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे की ते प्रत्येक ठिकाणी वेगळे नाव सांगू शकतात। तर त्यांची पण चौकशी आपल्याकडून सुरू आहे। वय 19च्या सुमारासचे आहे, दोन्ही एकदम यंग आहे। कुठल्या भागातले आहेत? ते सकाळी आपले पोलीसची टीमने त्या गावाची घेराबंदी केली आणि त्या गावाच्या घेराबंदीच्या दरम्यान पोलिसवर फायरिंगची घटनासुद्धा घडलेली आहे आणि लोखंडी शस्त्रावरून पोलिसांवर हल्ला पण झालेला आहे। त्यानंतर जे गुलेल वगैरे असतात त्यांच्यावरून दगड मारले गेलेले आहे पोलिसांवर। यासाठी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये एक वेगळे 307 गुन्हा दाखल झालेला, जीवे ठार मारून केला होता आणि त्यांच्यानंतर हे गुन्हा अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि किचकट स्वरूपाचे असल्यामुळे त्याच दिवसापासून ते LCBकडे या गुन्ह्याचे तपास देण्यात आला होता। त्यांच्यामध्ये आपले शेवगाव पोलीस आणि आमचे जिल्ह्याचे सर्व अधिकारी कर्मचारी या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये ते लोक पण मदत करत होते। या अनुषंगाने आज रोजी आपल्याला एक माहिती मिळाली होती की यांच्यामधले जे गुन्हेगार आहे ते नेवासाचे हद्दीतील एक गावामध्ये लपून बसलेले आहेत, ती अटक झालेला आहे आणि त्यांचे विचारपूस आपल्याकडून सुरू आहे। यांच्यामध्ये आणखी 3 नाव निष्पन्न झालेले आहे, ते फक्त आता टेक्निकल कारणासाठी आपल्याला देण्यात येत नाही। तर 3 जे आरोपी आहेत त्यांचे पण शोध आपल्याकडून सुरू आहे आणि याच दरम्यान आपल्याला हे पण माहिती मिळालेली आहे की हे आरोपी खूप जास्त गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत आणि नांदगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये काल रात्री घटना घडली आहे। तिथे 3 ठिकाणी 3 घरामध्ये दरोडा घडले आहे। त्यांच्यामध्ये पण याच आरोपी चार्ज होता ते सर्व यांच्यावर पूर्णपणे प्रयास करत होते आणि या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रातील आमचे 10 वर्षाचे हे मध्ये जवळजवळ हे पहिलीच घटना होती जिथे एकच कुटुंबातील 4 लोकांना जीवे ठार मारला होता आणि या गुन्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, अपर मुख्य सचिव गृह, DG साहेब, IG साहेब असं सर्वांचे यांच्यावर लक्ष लागले होतं की हे गुन्हा कसा घडले आहे। हे गुन्हा न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव।